तो दोस्तों मैं वापस से खेलने जा रहा हूँ माइनक्राफ्ट का सेकंड गेम प्ले ये है, जिसमें मैंने क्या क्या किया था आपको पता है। इधर तो दूसरी जगह लगा दूंगा। इधर लगाया है ना, मैं कॉल करना चाहता हूँ। आशीर्वाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिसऱ्यांदा दिलेला सन्मान शिवसेनेने सर्व पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा दिलेला प्रयत्न प्रतिसाद पाहिला भरू नका, यापेक्षा मोठं काय असतात आपल्या जनतेने पाहायला म्हणजे मोठे संबंध तुम्हाला शिकता येणं फॉर्म भरताना यापेक्षा ठाकरे यांचा आशीर्वाद माझ्यासोबत तेव्हा निश्चित विजयी होणार. पाचव्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा शेवटचे 4 दिवस आहेत, अद्यापही माहिती उमेदवार घोषित करण्यात आला. त्यांचा प्रश्न असतो काय करायचं, गेले त्यांना कळेल ना त्यांची किंमत काय. आपण त्याबद्दल बनाने जा रहा हूँ आवश्यकता त्यांच्या कर्माचं. राहुल शर्मावरून बोलतात की खोटी शिवसेना आहे. आयुष्यभर खोटे धंदे आयुष्यभर खोटे धंदे करताना काय सुद्धा असं असे सांगतो विवेचनाने शुभ मुंबईचा म्हणून जायचं ते पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही सभा संपल्यानंतर पंतप्रधानांचा आजचा मुक्काम पुण्यात होत असेल. राजभवनावर पंतप्रधानांचा मुक्काम असेल, त्यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त पुण्यात ठेवलेला आहे. अभी मेरे को जाना है माइनिंग करने, बस कोबलस्टोन कम है अभी, इसलिए मैं वहाँ जा रहा हूँ माइनिंग करने. ऐसे तो आता दिया, अभी माइनिंग करता हूँ. प्रशिक्षण आणि उज्ज्वल करिअरसाठी संपूर्ण मार्गदर्शन प्रगती अनुभवण्याची वेळ जवळ येते. अशा गावागावात वसणाऱ्या महाराष्ट्राच्या हृदयात म्हणजे बातम्यांच्या गावात दररोज सकाळी 7:30. आज माझ्यासारख्या अनेक कुटुंबांची. लेकिन ये लोग तो इनको ही साथ. Come on, Banyan Tree. This is not Banyan Tree. Are you cheating me, old man? बदतमीजी क्यों कर रहे हैं? Banyan Tree, get your photo. from Kalyan Children. Private selection
सकाळी उठले आणि खिडकीच्या ग्रिलचे स्क्रू ढिले केले. खूप आनंदी होते. आनंदाने चहा बिस्किटं खाल्ली. पहिल्यांदाच खूप दिवसांनी. हाथ तो मैं सो गया. हाँ हाथ चला गया. आणि मग माझी मुलकडी मला माहिती होती की ट्रेनाची वेळ बरोबर ती येते असं बघून मी इकडं रस्ता व्यक्त केला आणि बेशुद्ध होण्याचं नाटक केलं मॅडम. हे सगळं प्रकरण शांत झाल्यानंतर लपवलेल्या बांगड्यांचं काय करायचं मी ठरवणार होते. तो कोई गुल्फ नहीं मिल एवढा रहा. तुमचा निरोप आला. गडबडले हो. विश्वासच बसे ना मला. कारण खरं काय झालंय मला ठाऊक होतं. हवालदार निघून गेल्यानंतर मी शांतपणे विचार केला. म्हटलं ही आयती संधी दिली परमेश्वराने मला. तुम्ही तुमच्या चुकीमुळे दुसऱ्याच कुणाला तरी पकडून पाहत होतात आणि मी अंतर निसटणार होते. शांतपणे आयुष्य जगणार होते हो. पण तुम्ही माझ्याशी कसं बोलत होता लक्षातच नाही आलं माझ्या. मी अडकले तुमच्या जाळ्यामध्ये. मला खोटं बोलून फसवलं तो मॅडम तुम्ही मला. फसवलं तुम्ही मला. फसवलं आणि तुम्ही काय खून करून फार गुन्ह्याचं काम केलं. फसवलं म्हणे. किंवा हालचाल ना ऊपर इनगत जिससे मैं कॉपर बनाऊंगा और ऊपर लगा दूंगा. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला यंदा उच्चांकी भाव. पुणे बारामती मावळ मेरे को कोई क्रीपर नहीं मिल रहा है. अच्छी चारही लोक मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून मतदारांना आवाहन करण्यासाठी म्हणून पंतप्रधान मोदी पुण्याच्या या सभेसाठी उपस्थित राहत आहेत. पुढच्या काही काळामध्ये पंतप्रधानांचं या ठिकाणी सचिन लाद हाँ तो कंटिन्यू करते हैं. त्यांचे समर्थक नागरिक मतदार या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अरुण तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. तुमचा धन्यवाद या तपशिलांबद्दल. इतरही महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या. त्याआधी एक नजर टाकूयात या तासातल्या महत्वाच्या हेडलाईन्सवर. जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही. कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्यास विरोध. देशात अनैतिक प्रकार घडवण्याचा कट. मोदींचा इशारा. मोदींकडून उद्धव ठाकरेंचा पुन्हा नकली शिवसेना असा उल्लेख. 5 वर्षात 5 पंतप्रधान होत असतील तर एवढा मोठा देश चालणार कसा. मोदींचा सवाल. मोदींची भ्रष्टाचार विरोधाची बोंब नसून ही पोकळ बांग. भ्रष्टाचारांना घेऊन मोदी भ्रष्टाचाराविरोधात लढतायत. मोदी शहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. राऊतांचा गंभीर आरोप. तर मी म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावं. फडणवीसांचा पलटवार. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. कमाल तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. कार्लटन गॅट प्लस. पाऊस असो किंवा उन्हाळा, छटाची करे सुरक्षा. पतंजलि केशकांती एडवांस. नए बालू गाय बालों को झड़ने व असमय सफेद होने से बचाए.
नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे भाजप नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भातली. बीडमध्ये पंकजा मुंडेंना दिवसभरात दुसऱ्यांदा घोषणाबाजीचा सामना करावा लागलाय. पंकजा प्रचारासाठी किट्टी आडगावमध्ये पोहोचता जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्याआधी दुपारी देखील माजलगाव तालुक्यातील लौळ गावात देखील आक्रमक मराठा तरुणांनी पंकजा मुंडेंविरोधात घोषणाबाजी केली होती. यानंतरची बातमी आहे पंतप्रधान मोदींनी विरोधकांना दिलेल्या इशाऱ्याची. धर्माच्या नावावर आरक्षण देऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, असं पंतप्रधान मोदी कराडच्या सभेत म्हणाले. साताऱ्यातील भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. येत्या महिन्याभरात देशात अनुचित घटना घडवण्याचा कट असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी विरोधकांना उद्देशून केला. कांग्रेस और इंडिया गाड़ी वाले कान खोल करके सुन लीजिए, जब तक मोदी जिंदा है, जब तक जनता जनार्दन का मुझ पर आशीर्वाद है, धर्म के नाम पर आरक्षण लाने की आपकी कोशिश, संविधान को बदलने की आपकी कोशिश मेरे जिंदा रहते आप नहीं कर पाओगे. लिख के रखना, आने वाले एक महीने के अंदर अंदर देश में कुछ बड़ी हरकतें करने का इनका इरादा है. और मैं एक बड़ी गंभीरता से उनका आरोप लगा रहा हूं. सामाजिक तनाव पैदा करके अनहोनी घटनाएं घटे, जिसके खेल खेले जा रहे हैं. या दोनही मुद्द्यांवरती आधी विरोधकांनी भाजपवरती आरोप करण्यासाठी म्हणून वापर केलेला होता आणि याच मुद्द्यांचा वापर आता मोदी विरोधकांवरती टीका करताना कॉल फ्रॉम के पिंटू माली साबले. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार पिंटू माली साबले कामाचा आहे. तो आज की वीडियो इधर ही खत्म करतो. बाय बाय. आम्हाला दाखवते पहिले कोण द्या.